नेक्स्ट मॉड्यूल नंबर 8 दॅट इज द हाय कोर्ट. याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं ते पहा. कंपोजिशन, ज्युरिस्डिक्शन ऑफ अँड पॉवर्स, कोर्ट ऑन रेकॉर्ड, रिट ज्युरिस्डिक्शन, सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन, इंडिपेंडन्स ऑफ हाय कोर्ट. हे पॉईंट शिकायचे आपल्याला. 6 पॉईंटमध्ये हा टॉपिक कव्हर करायचा आहे. आता इंट्रोडक्शन. The High Court of the state is the highest court of the state. High Court नावावरूनच कळतं. High Court म्हणजेच highest court of the state and all other courts of the state work under it. जे बाकीचे कोर्ट्स आहेत ते हाय कोर्टच्या अंडर काम करत असतात. नॉर्मली देअर इज वन हाय कोर्ट इन एव्हरी स्टेट. प्रत्येक हाय कोर्ट याच्यामध्ये स्टेटमध्ये एक हाय कोर्ट असतं. बट there can be only one high court from 2 or more states as well as according to the constitution. पहा, कधी कधी 2 राज्य मिळून एक हायकोर्ट सुद्धा असू शकतं. फॉर एक्झाम्पल, देअर इज वन हायकोर्ट इन चंदीगड फॉर पंजाब, हरियाणा अँड युनियन टेरिटोरी ऑफ चंदीगड. सिमिलरली, देअर इज वन हायकोर्ट ॲट गुवाहाटी which serves Assam, Meghalaya, Manipur, Tripura and Nagaland. Composition पाहूया. In every high court there is a chief justice and many other judges whose number is defined by the President of India. प्रत्येकाच्यामध्ये हायकोर्टमध्ये एक चीफ जस्टिस असतो आणि खूप सारे जजेस असतात. त्याचे नंबर हे प्रेसिडेंट डिसाईड करतात. अपॉइंटमेंट कशी केली जाते जजेसची? अपॉइंटमेंट ऑफ जजेस. आर्टिकल 217 प्रोव्हाइड्स दॅट एव्हरी जज ऑफ अ हायकोर्ट शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. प्रत्येक जज हायकोर्टचा हा प्रेसिडेंटकडून अपॉइंट केला जातो. द प्रेसिडेंट अपॉइंट्स द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आफ्टर कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. हायकोर्टचा जो चीफ जस्टिस आहे त्याची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटकडून घेतली जाते आणि त्याच्यामध्ये कन्सल्टेशन कुणाचं घेतलं जातं? सल्ला कुणाचा घेतला जातो? चीफ जस्टिस ऑफ इंडिया. अँड द गव्हर्नर ऑफ द स्टेट कन्सर्न इन केस ऑफ अपॉइंटमेंट ऑफ अ जज अदर दॅन चीफ जस्टिस ही मे कन्सल्ट इवन द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट कन्सर्न. पहा, इन केस ऑफ अपॉइंटमेंट ऑफ जज अदर दॅन चीफ जस्टिस, बाकीचे जे जजेस आहेत त्यांच्यासाठी कुणाचा कन्सल्ट घेतला जातो? चीफ जस्टिस ऑफ हायकोर्टचा सुद्धा कन्सल्ट घेतला जातो. इन SP गुप्ता अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया AR 1982 ची केस आहे. सुप्रीम कोर्टाची केस आहे 149 नंबरची. पॉप्युलरली नोन ॲज द जजेस ट्रान्सफर केस. ही केस इम्पॉर्टंट आहे. ही जजेस ट्रान्सफरची केस आहे. द क्वेश्चन वॉज वेदर द अपॉइंटिंग the additional judges of the High Court, the President was bound by the advice of Chief Justice of India. याच्यामध्ये काय आहे? क्वेश्चन कुठला आहे की जेव्हा ॲडिशनल जजेस अपॉइंट करायचे असतात हायकोर्टामध्ये त्यावेळेस प्रेसिडेंट वॉज बाउंड बाय ॲडवाईस ऑफ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. ॲडवाईस घेणं बाउंडिंग आहे का, बाइंडिंग आहे का प्रेसिडेंटवर? हा प्रश्न आहे या केसमध्ये. अंडर आर्टिकल 217, the President is obliged to consult the 3 functionaries, the Chief Justice of India, the Chief Justice of High Court and the Governor of the State. या तिघांच्या कन्सल्टेशननी प्रेसिडेंटनी जजेसची अपॉइंटमेंट करायची असते. ॲडिशनल जजेसची अपॉइंटमेंट या तिघांच्या कन्सल्टनी करायची असते. हे कुठं दिलेलं आहे? आर्टिकल 217 दिलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या. इन द प्रेझेंट केस, आता या केसमध्ये काय झालं पहा. इन द प्रेझेंट केस द प्रेसिडेंट हॅड रिलाइड ऑन द ॲडवाईस ऑफ द चीफ जस्टिस ऑफ द दिल्ली. कशावर रिलाइड राहिला? कुणाचा ॲडवाईस घेतला गेला? चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट. दिल्ली हायकोर्टच्या चीफ जस्टिसचा ॲडवाईस घेतला गेला. इन नॉट एक्सटेंडिंग द टर्म ऑफ ॲडिशनल जज मिस्टर कुमार ऑफ द दिल्ली हायकोर्ट. द कोर्ट बाय 4:3 majority held that non-extension of the term of Sri Kumar as additional judge of Delhi High Court was valid. आणि त्यांनी श्री कुमारांची ॲडिशनल जज म्हणून काय केलं? नेमणूक करून टाकली.
The central government had taken decision not to give an extension to Sri Kumar on the basis of charge of bribery leveled against him by Chief Justice of the Delhi High Court. पहा, त्यांच्यावर ब्राईबची केस होती, त्यांच्यावर ब्राईबची केस झाली होती. मग अशा वेळेस त्यांची पुन्हा अपॉइंटमेंट किंवा त्यांच्या पदाला एक्सटेन्शन द्यायचं की नाही याच्यावरचा हा मुद्दा आहे. तर त्यांनी तिथे नॉन एक्सटेन्शन केलं. ओके, एक्सटेन्शन द्यायचं नाही असं ठरलं. पण नॉट टू गिव्ह एन एक्सटेन्शन टू श्री कुमार ऑन द बेसिस ऑफ चार्जेस ऑफ ब्रायबरी लेव्हल्ड अगेन्स्ट हिम बाय चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट. आता याच्यामध्ये हेल्ड काय झालं पहा. द मेजॉरिटी हेल्ड दॅट द मिनिंग ऑफ द टर्म कन्सल्टेशन डज नॉट मीन, काय सांगितलेलं आहे, कन्सल्टेशन शुड बी देअर, पण याचा अर्थ असा होत नाही की concurrence and precedent is not bound by it. In case of transfer, the only requirement is consultation with Chief Justice of India, which must be effective. पहा, प्रेसिडेंटला 217 खाली सांगितलं की त्यांनी कन्सल्टेशन करायला पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही की कन्सल्टेशन करणं बाइंडिंग आहे प्रेसिडेंटवर. प्रिन्सिपल काय आहे, पॉवर ऑफ ट्रान्सफर ऑफ जजेस मस्ट बी एक्झरसाइज इन पब्लिक इंटरेस्ट. ट्रान्सफर शुड नॉट बी डन बाय वे ऑफ पनिशमेंट. पहा, श्रीकुमार जे होते त्यांनी ब्राईब घेतली होती, लाच घेतली होती आणि त्या बदल्यात त्यांची काय करायची होती, बदली करायची होती. ओके, त्यांना काय करायची होती, त्यांची ट्रान्सफर करायची होती आणि हायकोर्टाने आणि प्रेसिडेंटने ठरवलं की यांचे ट्रान्सफर करून टाकायला पाहिजे. ओके, मग सुप्रीम कोर्टाने पण त्याला हेल्ड काय केलेलं आहे की हे काही बाइंडिंग नाही आहे प्रेसिडेंटनी डिसिजन म्हणजे कन्सल्टेशन करणं. त्यांनी कन्सल्टेशन करा असा सल्ला दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आता क्वालिफिकेशन ऑफ फॉर द जजेस पाहूया. ही शुड बी अ सिटीजन ऑफ इंडिया, हे कॉमन आहे सगळीकडे. ही शुड हॅव बीन ॲन ॲडव्होकेट इन वन ऑर मोर हायकोर्ट इन इंडिया ऑर अ जज फॉर ॲटलिस्ट 10 years इन सबऑर्डिनेट्स कोर्ट इन इंडिया. पहा, जेव्हा त्याला जज बनायचं आहे हायकोर्टमध्ये तेव्हा तो कुठं ॲडव्होकेट असला पाहिजे, एका हायकोर्टमध्ये असेल तरी चालेल किंवा जास्त हायकोर्टमध्ये त्यांनी काम केलेलं असावं ॲज अन ॲडव्होकेट, किंवा त्यांनी 10 वर्ष जजचं पद भूषवलेलं असावं कुठल्याही सबऑर्डिनेट कोर्टामध्ये. टेन्युअर कालावधी किती आहे. ओरिजिनली द एज ऑफ द रिटायरमेंट ऑफ द जज ऑफ द हायकोर्ट वॉज फिक्स्ड ॲट द 60, बट इट वॉज रेज टू 62 इन 1963 according to the 5th amendment of the constitution, but now it is a 65 years. Removal of judge कसं केलं जातं. A judge may leave his office by resign करून तो ऑफिस सोडू शकतो. He will send his letter of resignation to the president. तो आपलं पत्र कुणाला पाठवेल, प्रेसिडेंटला. His office would be considered to have been vacant